मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत मोठा निर्णय घेतला। मिलिंद म्हैसकर यांची बदली आता महसूल वन अप्पर मुख्य सचिव पदावर करण्यात आली आहे, तर आरोग्य अप्पर मुख्य सचिव पदावर डॉक्टर निपुण विनायक यांची बदली करण्यात आली आहे। दुसरीकडे पुणे जिल्हाधिकारी पदावरून सुहास दिवसेंची बदली झालेली आहे, त्यांच्या जागी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हर्षदीप कांबळे यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, काय अधिक माहिती? हेमाली, देवेंद्र फडणवीस यांनी चार्ज घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे समोर येत आहेत। विशेष म्हणजे विकास रस्तोगी यांच्याकडे आता जे खातं दिलं आलेलं आहे कृषी खातं, गेल्या काही कालावधीमध्ये कृषी खात्यांच्या मधल्या ज्या पंतप्रधान ज्या पीक विमा योजनेचा घोटाळा हा आता नुकताच झालेल्या अधिवेशनात चर्चेचा विषय झाला। अशा वेळेस अतिशय शिस्तीचे कडक अधिकारी म्हणून विकास रस्तोगी यांची नियुक्ती महत्वाची मानली जाते। तर दुसरीकडे आरोग्य खात्यावर सुद्धा शिंदे सरकारच्या दरम्यान फार मोठे आरोप केले गेले होते। तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यपद्धतीवरही फार मोठ्या प्रमाणात नाराजी होती। अशा ठिकाणी डॉक्टर विपुल विनायक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते देखील अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी मानले जात आहेत। याचा अर्थ दिसून येतोय की जे बदल्या झालेल्या आहेत वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे अतिशय गंभीर आरोप झालेले किंवा गोंधळ असलेले कारभार असलेल्या विभागांवर अधिक कडक शिस्तीचे अधिकारी नेमणूक करत एक संकेत दिलेले आहेत। दुसरीकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना जे हवे आहेत ते देखील अधिकारी दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये मुंडे परिवारांवर जो आरोप होतोय मोठ्या प्रमाणामध्ये, असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फडणवीसांनी ते बदल करताना त्यांच्या आवडीचे अधिकारी दिल्याचं दिसून येतं। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।